नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त अशी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कर असते त्यानिमित्त छान असे गव्हाचे धिरडे बघणार आहोत। अगदी कमी साहित्यात अगदी 5 मिनिटात झटकेपट होणारे धिरडे तुम्ही एरवी पण मुलांना डब्याला देऊ शकता किंवा नुसते नाश्त्याला पण हे धिरडे करू शकता। तर अगदी कमी साहित्यामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये होणारे धिरडे, त्यामुळे छान अशी पद्धतीत रेसिपी सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। रेसिपी आवडेलच, त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी लाईक करायला विसरू नका। चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट केला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येतील व्हिडिओचे आणि तुमच्यापर्यंत पटकन व्हिडिओ पोहोचेल। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी जी कर येते त्यानिमित्त जे धिरडे बघणार आहे त्याच्यासाठीचं जे साहित्य घेतलंय ते बघूया। भरपूर अशी कोथिंबीर, तुम्ही इथं कुठली पालेभाजी वापरू शकता, इथं पालक वापरू शकता तुम्ही किंवा गाजर असं हे पण वापरू शकता, पण मी इथं कोथिंबीर घेतली आहे। आमच्या घरात कोथिंबीरीचे हे धिरडे आवडतात। करच्या दिवशी तुम्ही धिरडे करू शकता किंवा नॉनव्हेज करू शकता, पण आमच्याकडे तर गव्हाच्या पिठाचे छान असे धिरडे करतात किंवा गहू आणि मूग दळून आणतात आणि मुगाचे आणि गव्हाचे धिरडे करतात। तर इथं मी गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलंय, पाव वाटी बेसन पीठ, पाव वाटी रवा, छान असे कुरकुरीत होण्यासाठी। थोडंसं जिरं, तुमच्याकडे जिरेपूड असेल तर जिरेपूड टाकली तरी चालेल, पण अख्खे जिरे पण खूप छान लागतात। ओवा, थोडीशी आलं लसूण पेस्ट, चवीपुरता मीठ। हा आमचा घरगुती लाल मसाला आहे, नाशिक स्पेशल लाल मसाला, नाशिक स्पेशल काळा मसाला। तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही करू शकता। हळद पावडर आणि धना पावडर। आता याला वाटण नाही वाटायचं, काही नाही, एकदम अशी झटकेपट होणारे हे धिरडे आहेत। खूप जास्त असे कुरकुरीत पण होत नाही किंवा खूप जास्त असे मऊ लुसलुशीत पण होत नाही, असे मध्यम प्रकारामध्ये होतात। मुलांना तुम्ही डब्याला देऊ शकता हे, आणि अगदी झटपट बनणारे, अगदी 5 मिनिटात म्हटलं ना तरी चालेल। पटपट साहित्य घेतलं आणि मिक्स केला की धिरडे लावून होतात। अगदी पोटभरीचा नाश्ता आहे। तर आता आपण पीठ मिक्स करून घेऊया। तर सर्व पीठ टाकून घेऊया। गव्हाचं पीठ, बेसन पीठ, तुम्हाला पीठ कमी अधिक करायचं असेल तर तुम्ही करू शकता। रव्याऐवजी तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही इथं तांदळाचं पीठ घेऊ शकता। रवा पण टाकून घेतलाय। आता सर्व सुके मसाले टाकून घेऊया। पाव चमचा धना पावडर, पाव चमचा जिरं, पाव चमचा लई कमी हळद, कारण मसाल्यामध्ये पण हळद आहे, पाव चमचा ओवा आणि 1 चमचा भरून हा आमचा लाल मसाला घरगुती। तुमचं जे लाल तिखट तुम्ही कुठलं असेल घराचं साठवणीचं ते वापरलं तरी चालेल, किंवा हिरव्या मिरचीचा थोडासा ठेचा घेतला तरी चालेल। आता तुम्ही लाल मसाला तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आलं लसूण पेस्ट आणि भरपूर अशी कोथिंबीर। आता आपल्याला थोडं थोडं करत हे पाणी टाकून हे पीठ भिजून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त सैलसर नाही, तुम्हाला दाखवतेच मी शेवटी। आणि एकूण किती ग्लास पाणी वापरलं ते पण सांगते मी तुम्हाला। स्टार्टिंगला तर 1 ग्लास पाणी टाकून दिलंय मी। अजिबात गाठी ठेवायच्या नाहीये, नाहीतर धिरडा खाताना ते गाठीमध्ये आले का चांगल्या लागत नाही, कच्च्या कच्च्या लागतात। तर हे बघा, सगळ्या गाठी मी इथं मोडून घेतल्या आहे। अगदी असं सैलसर पीठ आपलं भिजून झालंय, पण आपल्याला अजून थोडंसं पाणी टाकायचंय, कारण आपण यामध्ये रवा टाकलेला आहे त्यासाठी। तर मी वाटीचं प्रमाण सांगते तुम्हाला। जवळपास मी आतापर्यंत 2 वाट्या पाणी वापरलंय पिठासाठी, तर आणखीन थोडंसं टाकते मी, म्हणजे एकूण बरोबर 2 वाट्या आपलं पाणी टाकल्यात जाईल। इथं ग्लासनी सांगायचं तर मी 1.5 ग्लास पाणी इथं वापरलेलं आहे। आता प्रत्येकाच्या घरातली भांडी छोटी मोठी असू शकतात, त्यानुसार तुम्ही तुमच्या अंदाजाने तिथं पाणी घ्या। पण वाटीचं आपण जे रवा आणि गव्हाचं पीठ घेतलंय त्या वाटीने मी 2 वाटे बरोबर इथं पाणी वापरलंय, म्हणजे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर त्याला 2 वाट्या पाणी वापरायचं। आता लगेच आपण धिरडे करायला घेणार आहे इथं। तर हे बघा, असं एवढं पातळसर ठेवलंय मी, सगळं छान मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला वाटीचं प्रमाण आता पाणी तर सांगितलंय,
सगळ्यात शेवटी आपल्याला इथं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ छान मिक्स करून घेऊया. हे बघा एवढं असं पातळसर ठेवलंय. तुम्हाला यामध्ये कांदा ऍड करायचा असेल तर तुम्ही कांदा पण ऍड करू शकता. तर आपण आता दररोज भाकरी चपाती ज्या तव्यावर करतो त्याच तव्यावरती मी इथं करणार आहे धिरडे. तुम्हाला इथं बिडाचा तवा किंवा पॅन वापरायचा असेल नॉनस्टिक तो पण घेऊ शकता तुम्ही इथं. आणि धिरडे भाजण्यासाठी तेलाचा वापर करणार आहे. तुम्हाला तूप आणि बटरचा वापर करायचा असला तर करू शकता तुम्ही. तर आपला तवा असा मध्यम असा गरम झालाय. गॅस मध्यम करूया. आणि स्टार्टिंगला पहिल्या धिरड्याला थोडंसं जास्त तेल टाकायचं जेणेकरून तव्याला आपलं धिरडं चिकटणार नाही. आणि सगळीकडे पसरवून घ्यायचंय. हे बघा छान असं पसरवून घेतलंय. आता खोलगट तवा आहे त्यामुळं धिरडं आपलं छान असं साईडनी सोडत चालायचंय जेणेकरून जे पीठ आहे साईडचं ते आपोआप आतमध्ये येतं आतल्या साईडला. आणि खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडसर आपल्याला ठेवायचं नाहीये. मध्यम आकारामध्येच हे धिरडं स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुम्हाला पीठ थोडंसं रेस्टला ठेवायचं असेल, थोडा वेळ भिजू द्यायचा असेल तर तुम्ही भिजू देऊ शकता. पण असे पण खूप छान होतात डायरेक्टली केलेले पण घाई असले तर. आता छान सगळीकडनं पसरवून घेतलंय. साईडने अगदी थोडंसं तेल सोडूया. गॅस मध्यमच ठेवायचा आहे नाहीतर धिरडं कच्चं राहू शकतं. आणि वरच्या साईडने सुकू नये धिरडं आणि छान असं शिजावं त्यासाठी आपण इथं झाकण ठेवणार आहे. नाहीतर वरून अशी कोरडी बाजू अशी कोरडी होती वरची आणि त्यामुळं घशात असं अडकल्यासारखं होतं धिरडं. त्यामुळं झाकण ठेवायचं म्हणजे असं घशात असं अडकल्यासारखं होत नाही आणि खायला पण छान लागतं. त्यामुळं थोडंसं झाकण ठेवायचं धिरड्यावरती. अगदी आपण 1 मिनिट बरंच झाकण ठेवणार आहे. 1 मिनिट झालाय. आता बघूया. तर धिरड्याची अशी साईडची कडाची साईड बघा अशी छान लाल रंगावरती आली आहे. आता आपल्याला हे असे थोडंसं या दुसऱ्या बाजूने पण आपण धिरडं भाजून घेऊया. आणि आपण सोडा दही काही वापरलं नाही इथं तरी पण बघू शकता जाळी किती छान आली आहे. रंग किती छान आलाय आपल्या धिरड्याचा. आणि सुगंध तर एवढा छान येतोय ना, मस्त येतोय अगदी. आता दुसरी साईड पण आपल्याला शेकून घ्यायची आहे. आता दुसरी साईड पण बघूया आपण कशी शेकली आहे. तर हे बघा किती छान अशी खरपूस अशी शेकल्यात गेली आहे. तुम्हाला जर कडक हवं असेल धिरडं तर अजून 2 मिनिट कमी गॅसवरती इथं ठेवायचं. रव्यामुळं खूप छान असं कुरकुरीत पण तयार होतं. पण आता मी काढून घेणार आहे. मध्यम असं झालंय. खूप जास्त असं कुरकुरीत नाही किंवा खूप जास्त असं मऊ नाही. गॅस मिडियमच आहे. गॅस मिडियम गॅसवरतीच आपण दोन्ही साईडनी धिरडं छान असं शेकून घेतलंय. काढून घेऊया. हे बघा दुसरं पण तुम्हाला एक करून दाखवते मी. आधी सारखंच आपल्याला वरच्या साईडने सोडत चालायचं आहे. खूप सोपं आहे. तुम्हाला म्हटले ना अगदी झटपट बनणार आहे. एखाद्या दिवशी उशीर झाला उठायला मुलांच्या डब्यासाठी तर झटपट तुम्ही हे करून देऊ शकता. हेल्दी पण आहे आणि तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या भाज्या पण यूज करू शकता. इथं आधी सारखंच थोडंसं तेल टाकूया. आता जास्त तेलाची गरज नाहीये. झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघूया आता 1 मिनिट झालाय. तर दुसरं पण धिरडं आपलं आधी सारखंच एकदम छान असं झालंय. आता दुसरी साईड पण मध्यमच गॅसवरती आपण भाजून घेऊया छान. आणि लगेच सर्व करते मी आणि बाकी सर्व असेच करणार आहे. तर हे बघा दुसरं पण आपलं गरमागरम असं धिरडं इथं तयार झालेलं आहे खाण्यासाठी. तर बाकी सर्व मी असेच करणार आहे. त्यासोबत तुम्ही सॉस घेऊ शकतात किंवा नुसतेही तुम्ही खाऊ शकता हे धिरडे. कारण आपण बाकीचे बरेचसे मसाले टाकलेले सुके मसाले त्यामुळे नुसतेच पण खूप छान लागतात. तुम्ही प्रवासाला न्यायचं म्हटलं ना छोट्या मुलांसाठी तर छोट्या मुलांना पण तुम्ही हे डब्यात टाकून नेऊ शकता. फक्त लाल मसाला जो आहे तो थोडासा कमी करायचा
रेसिपी कशी वाटली? एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली आहे. ह्या करीच्या दिवशी तुम्ही हे असे धिरडे करून बघा. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या इथं काय म्हणता ते पण मला कमेंटमध्ये सांगा. छान छान असे धिरडे करा. तुमच्याकडे कुठल्या पद्धतीचे धिरडे करतात हे पण मला कमेंट करून सांगा. तर मग मोठे काय अगदी छोटेही आवडीने खातील अशा प्रकारचे हे धिरडे तयार होतात. तर नक्की करा आणि मला कमेंट करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली येते. तर बघितलं ना तुम्ही, अगदी असे झटकेपट होतात. जास्त काय भिजत टाकायची गरज नाही का काहीच नाही. रेसिपी तर आवडलीच असेल, त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.